तुमच्या घराचा दरवाजा वाजतो. बाहेर एक माणूस उभा आहे. त्याच्या हातात मोबाईल आहे. तो तुम्हाला विचारतोय, तुमच्या घरातलं शौचालय नेमकं कसलं आहे? सेप्टिक टँक आहे की सरळ ड्रेनेजला जोडले? आणि इतक्यावरच तो थांबत नाही. तो पुढचा प्रश्न विचारतो, तुम्ही रोजच्या जेवणात मुख्य धान्य कोणतं खाता? गहू, तांदूळ की ज्वारी? हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? कोणा अनोळखी माणसाला आपल्या घरातल्या इतक्या वैयक्तिक गोष्टी का सांगायच्या? पण हे घडणार आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर हा माणूस येणार आहे. 15 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर देशातली सर्वात मोठी यंत्रणा हलते. जनगणनेचा अवाढव्य गाडा पुन्हा एकदा रुळावर येतोय. पण यावेळी सगळं काही बदललेलं असेल. यावेळी हातात कागद असणार नाहीत, पेन नसेल. तुमच्यासमोर जो माणूस उभा असेल त्याच्या मोबाईलमध्ये एक ॲप असेल आणि तो 33 प्रश्नांची सरबत्ती करणार आहे. पण हे प्रश्न फक्त आकडेवारी गोळा करण्यासाठी नाहीत. हे एका प्रश्नामागे आपल्या देशाचं पुढच्या 10-20 वर्षांचं भविष्य दडलेलं आहे. तुम्ही काय खाता, तुम्ही तुमचं शौच कसं विसर्जित करता, यावर सरकार ठरवणार आहे की पुढच्या बजेटमध्ये तुमच्या जिल्ह्याला किती निधी द्यायचा, तुमच्या भागात रेशनचं दुकान कुठे असायला हवं आणि तुमच्या गावातलं आरोग्य केंद्र कसं असायला हवं. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. 2011 नंतर 2012, 13 असं करत करत 2021 उजाडलं. नियमाप्रमाणे 2021ला जनगणना व्हायला हवी होती, पण मध्येच आसमानी संकट आलं. कोविडनं सगळं जग थांबलं आणि भारताची जनगणनाही थांबली. 10 वर्षाचा नियम पहिल्यांदाच मोडला गेला. आज आपण 2026मध्ये आहोत. 15 वर्ष उलटून गेलीत. तुम्हाला कल्पना आहे या 15 वर्षात भारत किती बदललाय? आपण अजूनही 2011च्या आकड्यांवर देश चालवतोय. ज्या मुलाचा जन्म 2011ला झाला तो आज 15 वर्षाचा झालाय, पण सरकारी कागदावर तो आजही कदाचित अस्तित्वात नाही आहे किंवा त्याची मोजणी जुन्या पद्धतीने होते. या विलंबाचा परिणाम काय झालाय माहिती आहे? एका अंदाजानुसार देशातले जवळपास 10 कोटी लोक आज सरकारी रेशनपासून वंचित आहेत. का? कारण सरकारकडे जुनेच आकडे आहेत. लोकसंख्या वाढली, पण रेशन कार्डचा कोटा 2011च्या लोकसंख्येवरच थांबलाय. म्हणूनच ही जनगणना आता अनिवार्य झाली आहे. पण ही जनगणना साधीसुधी नाही. ही भारताच्या इतिहासातली पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. आता या 33 प्रश्नांकडे वळूया. 33 प्रश्न, पण यातले काही प्रश्न तुम्हाला विचार करायला लावतील. पहिला टप्पा सुरू होते 1 एप्रिल 2026 पासून. याला तांत्रिक भाषेत HLO म्हणतात, म्हणजे घर यादी आणि ग्रह गणना. यात तुमची वैयक्तिक माहिती नाही, तर तुमच्या घराची माहिती घेतली जाईल. तुमचं घर कशाचं बनलंय? छताला सिमेंट आहे की पत्रे? भिंती विटांच्या आहेत की मातीच्या? हे विचारण्यामागे एक लॉजिक आहे. सरकारला हे बघायचं आहे की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खरंच किती कच्च्या घरांचं रूपांतर पक्क्या घरात झालंय. आणि सर्वात जास्त चर्चा होते आहे ती प्रश्नांची, जे तुमच्या जगण्याशी थेट जोडलेले आहेत. घरात शौचालय कोणतं आहे हा प्रश्न घ्या. कोणाला वाटेल यात काय विशेष? पण स्वच्छ भारत मिशन नंतर आपण दावा करतोय की देश हागणदारी मुक्त झालाय. आता जनगणना प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती मोजणार आहे. तुमचं टॉयलेट सेप्टिक टँकला जोडलेलं आहे की उघड्या गटाराला? जर ते उघड्या गटाराला असेल तर तिथे रोगराई पसरण्याची शक्यता जास्त आहे. मग तिथल्या नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीला ड्रेनेज लाईनसाठी किती पैसे द्यायचे हे याच प्रश्नांच्या उत्तरावर अवलंबून असणार आहे. दुसरा प्रश्न, जो पहिल्यांदाच इतक्या गांभीर्याने विचारला जातोय, तो म्हणजे तुम्ही मुख्य धान्य कोणतं खाता? तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी की मका? आता तुम्ही म्हणाल, माझ्या ताटात काय आहे याच्याशी सरकारला काय घेणं देणं? पण विचार करा, जर एका ठराविक भागात सगळ्यांना ज्वारी लागत असेल आणि सरकार तिथे रेशनमध्ये फक्त गहू वाटत असेल तर त्याचा उपयोग काय? रेशनिंगची अख्खी व्यवस्था, गोदामांचं नियोजन आणि शेतकऱ्यांकडून केली जाणारी खरेदी, हे सगळं या एका प्रश्नाच्या उत्तरावर उभं राहणार आहे. अन्न सुरक्षा कशी असावी हे तुमचं ताट ठरवणार आहे. आणखी एक बदल, यावेळी इंटरनेटबद्दल विचारलं जाणार आहे. तुमच्या घरात इंटरनेट कनेक्शन आहे का? लॅपटॉप आहे का? स्मार्टफोन आहे का? आजच्या काळात इंटरनेट ही चैन राहिलेली नाही, ती गरज झाली आहे. ज्या भागात इंटरनेटचा वापर कमी आहे
तिथे डिजिटल इंडिया पोहोचवण्यासाठी नवीन टॉवर्स कुठे उभे करायचे हे यातून स्पष्ट होईल. यावेळी मोजणी करणारी माणसं कोण असतील? तर आपले शिक्षक, तलाठी आणि सरकारी कर्मचारी. जवळपास 30 लाखाहून अधिक लोक या कामात झुंपले जाणार आहेत. पण यावेळी त्यांच्या हातात जाडजूड फाईल्स नसतील. त्यांच्या मोबाईलमध्ये HLO ॲप असेल. तुम्ही दिलेली माहिती ते तिथे भरतील आणि ती रिअल टाईममध्ये दिल्लीतल्या सर्व्हरला पोहोचेल. आधी कसं व्हायचं? कागद भरले जायचे, मग ते गोळा होऊन स्कॅन व्हायचे, त्यात वर्ष जायची. आता मात्र सगळं वेगवान असेल. पण तुम्हाला वाटत असेल की हे प्रगणक घरी आल्यावरच सगळी माहिती द्यायची आहे का? तर तसं नाही आहे. सरकारने यावेळी एक मोठी सवलत दिली आहे. ती म्हणजे स्वगणना किंवा सेल्फ एन्युमरेशन. तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून जनगणनेच्या पोर्टलवर जाऊन आपली माहिती भरू शकता. महाराष्ट्रात यासाठी 16 मे ते 14 जून 2026 हा काळ महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतः माहिती भरली तर तुम्हाला एक रेफरन्स ID मिळेल. जेव्हा प्रगणक तुमच्या दारात येईल तेव्हा तुम्हाला पुन्हा 33 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार नाहीत. फक्त तो ID द्यायचा, तो व्हेरीफाय करेल आणि काम झालं. आता या सगळ्या प्रक्रियेत 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा घरांचा, ज्याबद्दल आपण बोललो. पण खरा थरार दुसऱ्या टप्प्यात आहे, जो फेब्रुवारी 2027 पार पडणार आहे. यात तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल. तुमचं शिक्षण काय, तुमचा व्यवसाय काय आणि सर्वात महत्त्वाचं तुमची जात काय. हो, 1931 नंतर पहिल्यांदाच भारतात जातीनिहाय जनगणना होणार आहे. हे प्रकरण किती संवेदनशील आहे हे आपण राजकीय चर्चांमधून बघतोच आहोत. पण जनगणनेच्या दृष्टीने विचार केला तर OBC आणि इतर प्रवर्गाची नेमकी संख्या किती आहे याचा कोणताही अधिकृत डेटा आपल्याकडे नाही आहे. फेब्रुवारी 2027 जेव्हा प्रगणक तुमच्या दारात येईल तेव्हा तो हा कळीचा प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नाचे परिणाम केवळ सामाजिक नाहीत तर ते राजकीय आणि आर्थिक असतील. आरक्षणाचे मुद्दे असोत किंवा कोणत्या समाजाला किती निधी द्यायचा हे या एका टप्प्यातून स्पष्ट होणार आहे. पण लोकांच्या मनात एक भीती आहे. माझी माहिती सुरक्षित राहील का? माझा डेटा कोणाला विकला तर जाणार नाही ना? किंवा ही माहिती वापरून मला कोणत्या कायदेशीर कचाट्यात तर पकडलं जाणार नाही ना? यासाठी आपण जनगणना कायदा 1948 कडे बघायला हवं. या कायद्यातलं कलम 15 अत्यंत महत्त्वाचं आहे. हे कलम सांगतं की जनगणनेत तुम्ही दिलेली वैयक्तिक माहिती ही गोपनीय असते. ती कोणत्याही न्यायालयात पुराव्यासाठी वापरता येत नाही. अगदी प्राप्तिकर विभाग किंवा पोलीससुद्धा तुमची जनगणनेची माहिती मागू शकत नाहीत. ती माहिती फक्त सांख्यिकी कामासाठी वापरली जाते. म्हणजे अमुक एका व्यक्तीने हे उत्तर दिलं असं कधीच प्रसिद्ध होत नाही. प्रसिद्ध होतं ते म्हणजे या गावातल्या 70% लोकांकडे इंटरनेट आहे. तुमचं नाव आणि तुमची उत्तरं कधीच जगासमोर येत नाहीत. त्यामुळे भीती बाळगण्याचं कारण नाही. उलट चुकीची माहिती देणं हा गुन्हा ठरू शकतो. कारण देशाचं नियोजन तुमच्या या माहितीवरच अवलंबून असतं. या जनगणनेचा आणखी एक मोठा पैलू म्हणजे महिला आरक्षण. आपण ऐकलंच असेल की संसदेत महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालंय. पण ते लागू कधी होणार? तर ते या जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर अवलंबून आहे. जोपर्यंत नवीन आकडे येत नाहीत तोपर्यंत मतदारसंघांच्या सीमा बदलता येणार नाहीत. आणि जोपर्यंत सीमा बदलत नाहीत तोपर्यंत 33% जागा महिलांसाठी आरक्षित करता येणार नाहीत. म्हणजे देशाच्या राजकारणात महिलांचा सहभाग किती वाढणार हे या जनगणनेच्या वेगावर अवलंबून आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर सांगलीसारख्या जिल्ह्यात 5000 पेक्षा जास्त प्रगणक तैनात करण्यात आलेत. प्रत्येक घराला एक नंबर दिला जातोय. हे सगळं करण्यामागे एकच उद्देश आहे, शेवटच्या माणसापर्यंत सरकारची योजना पोहोचवणं. जेव्हा आपण जनगणनेबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त आकडेवारीबद्दल बोलत नसतो. आपण बोलत असतो आपल्या मुलांच्या शाळांबद्दल. जर जनगणनेत कळलं की एका भागात 5 वर्षाखालील मुलांची संख्या वाढली आहे तर तिथे अंगणवाडी उघडणं बंधनकारक होतं. जर कळलं की एका गावात रस्ते चांगले नाहीत पण लोकांकडे गाड्या वाढल्यात तर तिथे रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे जातो. ही जनगणना म्हणजे आपल्या देशाची एक मोठी कुंडली आहे. आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे यातूनच ठरणार आहे. 15 वर्षाचा गॅप पडल्यामुळे आपल्याकडे माहितीची खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपण एका अंधाऱ्या खोलीत चाचपडत होतो असं म्हटलं तरी चालेल. आता 2027 जेव्हा हा डेटा समोर येईल तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल की आपला भारत किती प्रगत झाला आहे आणि अजून किती काम बाकी आहे. पुढच्या वर्षी जेव्हा तुमच्या दारात एखादा शिक्षक मोबाईल घेऊन उभा असेल
तेव्हा चिडू नका, त्याला सहकार्य करा. कारण तो फक्त तुमची माहिती घेत नाही आहे, तो तुमच्या मुलांच्या भविष्याचा पाया रचतोय. तुम्ही काय खाता किंवा तुमचं शौच कसं विसर्जित होतं हे प्रश्न कदाचित तुम्हाला किरकोळ वाटतील, पण याच प्रश्नाच्या उत्तरांमधून नवीन भारताची धोरणं जन्माला येणार आहेत. ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.